hellos. We were solving some sums regarding demand forecasting method and we have seen the least square method. आपण least square method ने demand forecast कशी करायची हे शिकलो होतो. जेव्हा तुम्हाला डिमांडचं इक्वेशन दिलेलं असेल तेव्हा डायरेक्ट डी किंवा पी ची एक व्हॅल्यू दिलेली असते, तुम्हाला डायरेक्ट त्याचे नंबर त्यात टाकायचे असतात आणि तुम्हाला जे विचारलेलं असतं ती गोष्ट कळते. जेव्हा तुम्हाला मिनिमम किती मिनिमम म्हणजे मॅक्झिमम तुम्ही किती प्राइस करून ठेवू शकता याबद्दल उत्तर द्यायचं असेल तेव्हा लक्षात ठेवा की मॅक्झिमम प्राइस जेव्हा द्यायची असेल तेव्हा मिनिमम डिमांड 1 असायला लागते. उलट असू शकतं, मॅक्झिमम तुम्हाला डिमांड काढायची असेल तर तुम्हाला त्यांनी मिनिमम प्राइस दिलेली असू शकते. येत आहे लक्षात तुमच्या? आणि ह्याच्यानंतर आपण लिस्ट स्क्वेअर मेथड बघितली होती ज्याच्यात आपण 5 वेगवेगळी इक्वेशन काढली होती, राईट? Okay, so let's move on and let's see this equation. मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला हे इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला मी काढून ठेवते. सो तुमच्यापर्यंत पोहोचली ही इक्वेशन. तुम्ही हे सगळं लिहून घेतलंय जे मी तुम्हाला स्क्रीनवर दिलंय ते. माईक उघडे, उत्तर देणं सुरू. थांबा मॅम. लिहितोय मॅम. हरकत नाही, कूल. थांबायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मला कळू तर द्या तुम्ही लिहिताय. झालं की मला सांगा. हा, ओके मॅम. झालंय मॅडम. झालं, व्हेरी गुड. जर सगळ्यांचं झालं का ते मला कळू दे बरं. झालं. व्हेरी गुड. झालं मॅम. मग मी असं अज्युम करू की सगळ्यांचं झालंय. मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्सची लिंक पाठवली होती, ती तुम्हाला मिळाली का बघा, परत टाकली अदरवाईज. ओके, आणि लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट सम. आतापर्यंत आपण एक लिस्ट स्क्वेअरचं उदाहरण बघितलं होतं, जे तुमच्या समोर हे जे आपण करतोय ते लिस्ट स्क्वेअर मेथडने काढायची गणित आहे. ओके, ह्यातलंच आपण एक आणखीन सॉल्व्ह करणार आहोत, पण त्याच्या आधी एक दुसरा प्रकार बघूया. सो पहिला प्रकार अतिशय सोपा होता. तुम्हाला इक्वेशन दिलं होतं, तुम्हाला पी किंवा डी एक नंबर दिलेला असायचा, तुम्हाला तो त्या इक्वेशन मध्ये घालायचा असायचा. हे होतं की तुम्हाला जिथे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायला लागली, जी तुम्ही ऍक्च्युअली 9वी-10वीत शिकला होतात बहुतेक, पण तरी ठीक आहे, कदाचित आपण विसरलेले असू असा आपला मी विचार करते आता. मला वाटतं 7वी-8वीतच शिकला असाल तुम्ही बहुतेक. सो लेट्स सी, तिसरं गणित बघा. In order to predict the demand for passengers transport in Hyderabad, किती पॅसेंजर्स ट्रान्सपोर्ट करतील हे प्रेडिक्ट करण्यासाठी, ह्याची डिमांड प्रेडिक्ट करण्यासाठी द डिमांड फोरकास्ट इक्वेशन वॉज युज्ड ॲज y इज इक्वल टू -2.9 प्लस 0.57x. सो इक्वेशन काय वापरलं गेलं? y इज इक्वल टू -2.9 प्लस 0.57x. थोडक्यात तुमचा a काय आहे? -2.9, बी काय आहे? 0.57. कारण तुम्हाला आठवत असेल तर आपलं काय ट्रेंड लाईनचं इक्वेशन असतं सांगा मला. y is equal to b plus a प्लस बी एक्स, बरोबर ना? सो एक्स ला लागलेला नंबर म्हणजे तुमचा बी असतो आणि प्लस मध्ये किंवा असं म्हणजे एक्सच्या शेजारी असलेला दुसरा नंबर जो असतो प्लस मायनस जो काही असलेला तो असतो ए. सो ए -2.9, बी ए 0.57. द पॉप्युलेशन एस्टिमेटेड टू बी, म्हणजे तुमची एक्स ओव्हरऑल सिटीची पॉप्युलेशन किती असणार आहे? 18,50,000
ऑन जानेवारी 1st 1997. सो 1997च्या इयरला तुमची पॉप्युलेशन असणारे 18,50,000. आउट ऑफ दॅट हाऊ मेनी पॅसेंजर्स वुड ट्रान्सपोर्ट, म्हणजे त्या पॉप्युलेशन पैकी किती लोक ट्रान्सपोर्ट डिमांड करतील, ट्रान्सपोर्ट करतील, हे आपल्याला काढायचंय, वाय काढायचंय. ओके, करायला जमेल? काय कराल सांगा मला कोणीतरी एकाने, सांगा बरं, एकाने एकीने काय करता येईल हे इक्वेशन सॉल्व्ह करायला. ओके, बघा बरं का, हे तुम्हाला गणित दिलंय. आपल्याला जे ट्रेंड लाईनचं इक्वेशन वापरायचं आहे ते आहे y इज इक्वल टू -2.9 प्लस 0.57x. पॉप्युलेशन एस्टिमेटेड आहे 18,50,000. सो तुमची x ची व्हॅल्यू दिलेली आहे 18,50,000. आपल्याला काय करायचंय, ती x ची व्हॅल्यू गिवन इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचे, गिवन एस्टिमेशन मध्ये टाकायचे. सो म्हणून आपण काय केलंय, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x इन गिवन इक्वेशन. बघा बरं का, तुम्ही लिहायला घेतलं माझ्या बरोबरीने तरी चालणार आहे. सबस्टिट्यूटिंग ऑफ व्हॅल्यू ऑफ x इन द गिवन इक्वेशन, y इज इक्वल टू -2.9 प्लस 0.57 इन द ब्रॅकेट x ची व्हॅल्यू घातली आहे 18,50,000. कॉमा घेऊ नका, कॉमा मी चुकीचे दिले गेलेत माझ्याकडनं. ओके, 18,50,000. therefore y इज इक्वल टू -2.9 प्लस 10, म्हणजे आता हे त्याच्यानंतर मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलंय. तुमच्याकडे कॅल्सी असतो जनरली मॅथ्ससाठी, सो तुम्ही तो यूज करू शकता. आणि कॅल्सी नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाहीये, कारण तुम्हाला आता हे गणित सॉल्व्ह करता यायला पाहिजे की नाही. सो तुम्हाला जर अगदीच सोपी पद्धत बघायची असेल त्याची, तर तुम्ही असं करू शकता की 0.57 म्हणजे किती असतात तुम्ही मला सांगू शकता फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये. 0.57 इज इक्वल टू 57 डिवायडेड बाय किती लिहायला लागतील रे मला, 57 डिवायडेड बाय 100 डेसिमल फॉर्म मध्ये. सो 57 डिवायडेड बाय 100. मग आपण फक्त हेच इकडे वापरलं आणि मल्टिप्लाइड बाय, म्हणजे थोडक्यात असा विचार करा, मल्टिप्लाइड बाय 57 डिवायडेड बाय 100 असं म्हटलं तर इकडे पुष्कळ सारी शून्य आहेत की नाही, ती मला कट करता येतील 100शी, राईट. म्हणजे माझा डेसिमल पॉइंट तर जाईल त्या. सो जस्ट अ मिनिट. ओके, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते राईट. बघा, 100 मधले 0 कट केले, तसेच इथली पण 0 कट केली, कारण आपण म्हणजे 100 करतोय. आता आपल्याकडे उरले 18,500 मल्टिप्लाइड बाय 57, राईट. सो पुन्हा तसंच पुढची 0 जी एक्स्ट्राची आहेत ती देऊन घ्या. 0 500 मधली 0 दिली की आता तुमच्याकडे उरतं 185 मल्टिप्लाइड बाय 57. आणि आता या स्टेजला येऊन मी तुम्हाला 185 मल्टिप्लाइड बाय 57 कसं करायचं ते सांगू शकत नाही, ते तुमचं तुम्ही करायचंय. ओके, सो तुमचं ओव्हरऑल व्हॅल्यू काय येते, तुमची व्हॅल्यू येते 10,54,500 आणि -2.9. लक्षात घ्या, जेव्हा दोन साईन्स वेगळी असतात प्लस ऑर मायनस एका इक्वेशन मध्ये, तेव्हा जर समजा दोन अंकांची साईन्स दोन वेगवेगळी असतील, तुम्ही त्या दोघातला फरक घेता, तुम्ही त्या दोघातला डिफरेंस घेता. आप वो दोनों नंबर के बीच का डिफरेंस लेते हो और जो बड़ा वाला नंबर होता है उसका साइन देते हो. जो नंबर मोठा असतो त्याचं साइन देता. आता -2.9 आणि प्लस 10,54,500 याच्यातला मोठा नंबर कोणता आहे सांगा बरं मला. करेक्ट, 10,54,500. म्हणजे तुम्ही डिफरन्स घेणार -2 म्हणजे 2.9 आणि 10,54,500 मधला, आणि त्याच्यानंतर मोठ्याचं साईन म्हणजे 10 लाखचं साईन देणार. 10 लाखचं साईन आहे प्लस, आणि म्हणून तुमची डिफरन्स अमाऊंट आली 10,54,497.1. आता बघा, आपण असं शोधतोय की किती कस्टमर प्रवास करतील.
ट्रान्सपोर्ट इन हैदराबाद मध्ये पॅसेंजर किती असतील? पॉइंट मध्ये उत्तर येऊ शकत नाही आणि म्हणून अप्रॉक्सिमेशन अमाऊंट घेतलीये. 0.1 काढून टाकलाय. अप्रॉक्सिमेटली 10,54,497 passengers will transport during on 1st January 1997 when the population was estimated 18,50,000. तुमच्या लक्षात येत आहे कसं सॉल्व्ह केलं इक्वेशन आपण? बोला बोला ट्रिंग ट्रिंग. तुमच्या इक्वेशन लिहिलं का तुम्ही आणि तुमचं कसं आलं ते लक्षात आलंय का? येस मॅम. व्हेरी गुड. मग आता मी तुमच्या समोर टाकते इक्वेशन, ती म्हणजे सॉल्व्ह करा तुम्ही. यातलं जे 11th वाला आहे ते काही मला आता सॉल्व्ह करून दाखवू नका कारण ते अति इझी आहे, पण तरी ठीक आहे. आपण असं म्हणू की मला तुम्ही पहिलं 11th जो क्वेश्चन दिसतोय की नाही त्यातलं 11th मधलं ए सॉल्व्ह करून दाखवा. गिवन द फॉलोइंग डिमांड फंक्शन QDX म्हणजे क्वांटिटी डिमांडेड is equal to 100 minus 0.45 PX price. What is your forecast for QDX when PX is 20, 30 आणि 40? जेव्हा तुमची प्राइस 20, 30 आणि 40 अशा वेगवेगळ्या असतील तर त्या वेगवेगळ्या प्राइसच्या वेळी तुमची क्वांटिटी डिमांडेड किती असेल हे फोरकास्ट करायचं आहे. जरा पटापट मला तिन्हीची उत्तर द्या बरं, झटपट. हा बघूया बरं, मी तुमच्या बरोबरीने इक्वेशन सॉल्व्ह करायला घेतलंय. माझा आधी होतंय की तुमचा आधी होतंय? माझं झालं बरं का पहिलं. बरं, बाय द वे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी कॅल्क्युलेटर वापरलेला नाहीये. झालं का तुमचं? माझं दुसरं पण झालंय. हा तिसरं झालं का? रिअली नाही झालं असं म्हणताय तुमचं? माझं झालंय. आणि माझी क्रॉस चेक पण करून झाले. कुणाची झाली आहेत रे गणित? मॅम माझी झाली. व्हेरी गुड. मला जरा चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर टाक बरं. आणखीन कुणाची झालीत? पटापट मला उत्तर टाका चॅट बॉक्स मध्ये. बघूया बरं तुम्हाला उत्तर टाकता येतात का. खूल अंबर पहिलं उत्तर बरोबर आहे. दुसरं पण बरोबर आहे. तिसरंही बरोबर. खूल, व्हेरी गुड. आणखीन
झाली का गणित सोडवून भावांनो आणि बहिणीनो? झालं का? तुम्हाला खरंच उत्तर लिहिता आलं नाहीये, मला तुम्हाला दाखवावं लागणार आहे. हरकत नाही, एकदा तुमच्यासाठी दाखवते. ओके, सो तुमचं इक्वेशन काय बघा, कारण याच्यानंतर मी तुम्हाला पुढची उत्तरं तुम्ही मला सॉल्व्ह करायचंय हे जे पुढचे दिलेत ते, आणि मला पाठवायचे. ओके, तुम्ही त्या क्लासरूमवर अपलोड करू शकता हे आन्सर्स. तर तुमचं गिवन इक्वेशन काय होतं? Q इज इक्वल टू 100 मायनस 45, राईट? बघा, थोड्या वेळाने आता इथे उभे असलेले माझे बाबा पण म्हणणार आहेत की केवढी सोपी सोपी गणित आहेत आणि केवढा वेळ लागतोय. ओके, 100 मायनस 45 मल्टिप्लाइड बाय पहिल्याच आहे 20, पहिल्या x ची px ची किंमत आहे 20, राईट? म्हणजेच आपल्याला qx जेव्हा काढायचा आहे qdx तेव्हासाठी, सो मी काय करणार, 100 मायनस 45 मल्टिप्लाइड बाय 20, याचं उत्तर मला येणार आहे 100 मायनस 9. ओके, 0.45 आहे, राईट? हे 0.45, सो 100 मायनस 9 असं उत्तर येतं तिथे. ओके, आणि म्हणजेच 91 असं उत्तर येतं. ओके, म्हणजे पहिलं जेव्हा तुमची प्राइस 20 असेल तेव्हा तुमची क्वांटिटी डिमांडेड असणार आहे 91. आणि आता अशी पुढची सॉल्व्ह करा. तुम्हाला उद्याला सुट्टी आहे, राईट? तुम्हाला सूचना मिळाली असेल, नसेल तर मिळेल. उद्याला सुट्टी आहे तुम्हाला, उद्या ईदची सुट्टी आहे सगळ्यांना. सो तसं असल्यामुळे तुमच्याकडे आता या साईटवर, त्याच्यानंतर यावर ही पुढे अशी मी इक्वेशन दिली आहे. तुम्हाला ती सगळीच्या सगळी सॉल्व्ह करून मला ते क्लासरूमवर अपलोड करायचं आहे, आणि अपलोड केल्या मला पर्सनल मेसेज टाकायचा आहे. येत आहे लक्षात? माझ्याकडे इथे मला 21 मुलं दिसत आहेत, आणि नंतर जी व्हिडिओ बघणारी मुलं आहेत ती सुद्धा सगळ्यांनी चटाचट ते अपलोड करायचं आणि मला क्लासरूमवरती त्याचा मेसेज टाकायचा आहे, आणि क्लासरूमवरती अपलोड केल्यावरती व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा आहे. येईल लक्षात? हे जे पुढचं गणित आहे ई वालं जे आहे ते FGHI, ही जी सगळी गणित आहेत ती लिस्ट स्क्वेअर मेथडने, म्हणजे टेबल करून करायची गणित आहेत. ओके, आणि सगळ्यात लास्ट वालं जे जे वालं गणित दिसतंय, तर ते जे वालं गणित आपण आता जे सगळ्यात लास्ट सोडवलं, हैदराबाद ट्रान्सपोर्ट पॅसेंजर वालं, तसं आहे. तुम्ही मला सॉल्व्ह करून त्याची उत्तरं पाठवायचे, तर तुमची अटेंडन्स कन्फर्म होणार आहे. ओके, सो आजसाठी आपण इथेच थांबूया. मला माहितीये मी तुमचं जास्तीचं एक्स्ट्रा लेक्चर घेतलंय. येस, तुम्हाला कळलंय मी काय सांगत होते ते नक्की? ओके मॅम. ओके, कूल. मग आता तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, मी तुम्हाला. आणि मॅम, हा, येस, बोला. पीडीएफ सेंड करा ना, पीडीएफ फोटो पीडीएफ काही सेंड करा ना क्वेश्चनची. ह्याची ऍक्च्युली मी तुम्हाला पाठवली. तुम्हाला जो नोट्स पाठवल्यात ना ज्या आत्ता डिमांड फोरकास्टिंगच्या, त्याच्यात शेवटच्या पेजेसमध्ये एक क्वेश्चन आहे. ओके, मी तुम्हाला अटेंडन्स शीटसाठी पुन्हा एकदा हे पाठवलंय लिंक. जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुमची अटेंडन्स फिलअप करा. ओके, आणि तुम्हाला कुठलीही शंका असेल तर प्लीज विचारायला हिचकिच करू नका. तुमच्या लक्षात येते, राईट? हळूहळू तुम्ही तुमच्याही परीक्षेकडे जाताय, तुम्हाला परीक्षेसाठी उत्तरं लिहायचे आहेत, आणि तसं असतानाही तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे आहेत. अशी कटकट नाही करायचे घरी की लॉकडाऊन होता त्यामुळे आम्हाला मार्क कमी मिळाले. याच्यात काही मज्जा नाही. ओके, लॉकडाऊन होता आणि तरीही जास्त मार्क मिळाले हे सांगताना जास्त अभिमान वाटेल घरच्यांना, तुम्हाला सगळ्यांना. पण लॉकडाऊन होता आणि मार्क कमी मिळाले यात काही मज्जा नाहीये. ओके, सो लेट्स स्टॉप हियर. ईद की शुभकामनाएं, जिनकी कल ईद है, और सभी को बाकी और सबको ही छुट्टी के लिए हैव अ नाइस हॉलीडे. हम परसों मिलते हैं. ओके, बाय, हैव अ नाइस डे अहेड. हैप्पी ईद, बाय बाय.